मराठा समाजाचं कुणबीकरण सुरू असल्याचा आरोप मंत्री छगन भुजबळांनी केलाय। तसेच कुणबी नोंदी खाडाखोड करून तयार केल्याचा दावाही भुजबळांनी केलाय। मराठा समाजाचं कुणबीकरण सुरू असल्याचा आरोप, कुणबी नोंदी खाडाखोड करून तयार केल्याचा दावा, छगन भुजबळांनी जाहीर केले पुरावे। मराठा समाजाचं कुणबीकरण सुरू असल्याचा आरोप होऊ लागलाय। मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी जी मोहीम राबवण्यात आली त्या मोहिमेत बोगस कुणबी तयार करण्यात आल्याचा आरोप भुजबळांनी केलाय। मराठा समाजाचं कुणबीकरण करून ओबीसीत बोगस कुणबी घुसवण्याचा डाव असल्याचा आरोप भुजबळांनी केलाय। इथे तर आमच्या अनेक जातींना मिळून 17% आरक्षण आहे, 374 जातींना, आणि तिथे फक्त एका जातीला 10% आरक्षण आहे। तर त्यांनी आता ओबीसीत येण्याचा प्रयत्न का करावा? त्याचबरोबर आमचं जे कुणबीकरण जे काही चाललेलं आहे राज्यामध्ये, त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणावर फेक सर्टिफिकेट दिली जात आहे। छगन भुजबळांनी बोगस कुणबी नोंदींची कागदपत्रच दाखवली। या कागदपत्रांमध्ये अनेक खाडाखोडी असल्याचं त्यांनी पुराव्यानिशी दाखवून दिलंय। प्रचंड प्रमाणावर फेक सर्टिफिकेट दिली जात आहे, त्याची पुरावे सुद्धा आमच्याकडे आहे। याच्यामध्ये स्पष्ट दिसत आहे की मूळचं लिखाण वेगळं आहे आणि हाताने आता जे काही शाळेने भरलेलं आहे ते लिखाण वेगळं आहे, हे आपण कधीही पाहू शकता। ओबीसींच्या सभेत प्रकाश शेंडगेंनी शिंदे समितीमार्फत शोधलेल्या 57 लाख कुणबी नोंदी बोगस असल्याचा आरोप केलाय। शिंदे समिती बरखास्त करण्याची मागणीही शेंडगेंनी केली आहे। त्यानंतर हे 57 लाख ह्या ज्या नोंदी शोधलेल्या आहेत, या सगळ्या नोंदी बोगस नोंदी आहेत, या सगळ्या खाडाखोड केलेल्या आहेत। त्या ठिकाणी मराठा खोडलेला, त्या ठिकाणी कुणबी लिहिलेला आहे। हे या बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये याला मुळीच झाला नाही, म्हणून एकही कुणबी दाखला जो आहे तो आम्हाला मुळीच मान्य होणार नाही। सरकारनं ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीला एक प्रकारे बगल दिली आहे। त्यानंतर आता कुणबी दाखल्यांविरोधात ओबीसी नेत्यांनी मोहीम उघडली आहे। कुणबी नोंदीही टिकतील का याबाबत साशंकता व्यक्त केली जाते। भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।